माण तालुक्याचे सुपुत्र पत्रकार तुषार खरात यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी दहिवडी येथील तहसीलदार कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते महेश करचे, डॉक्टर प्रसाद ओंबासे आणि शरद दडस यांच्या नेतृत्वाखाली संविधान वाचन आंदोलन करण्यात आले। पत्रकार तुषार खरात यांच्यावर गेल्या वर्षी ॲट्रॉसिटी, खंडणी आणि विनयभंग यांसाठी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते। या प्रकरणी त्यांना 102 दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागले होते। मात्र या तपासात अनेक तथ्यात्मक विसंगती असल्याचा आणि खोटे जबाब नोंदवण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। या संदर्भात खरात यांनी 24 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी निवेदन दिले होते। मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने जनभावना तीव्र झाल्याने हे आंदोलन करण्यात आले। यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिकपणे वाचन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। हा लढा केवळ एका पत्रकारासाठी नसून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आहे। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे, असे मत महेश करचे यांनी यावेळी व्यक्त केले। यावेळी माण पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, दादासाहेब मडके, डॉक्टर प्रसाद ओंबासे, शरद दडस, किशोर सोनवणे, सोहम शिर्के, सतीश जानकर, शिवाजी बरकडे, किरण सावंत, संदीप खरात, संदीप जाधव, शंकर इंगळे, बाळासाहेब हासपे, प्रा नारायण काळेल, सनी खरात, अमोल खरात, भागवत जानकर, दादा खूपकर, अशोक पवार, सतीश मडके, श्रीधर खचाळ, सुधीर सुळे, अण्णासो भरकाटे, संजय माने, महेश काटकर, संजय काटकर, उत्तम विरकर, राजेंद्र आवटे, पोपट खरात, शंकर केंगार, राजेंद्र विरकर, अमोल पोळ, तानाजी पोळ यांच्यासह माण तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान वाचन करण्याची वेळ आमच्यापेक्षा प्रशासकीय अधिकारी आणि सध्या जे मंत्री आहेत ह्यांना फार गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही वाचन करून प्रशासक एक मेसेज दिलेला आहे की बाबा हा देश हे राज्य शाहू फुले आंबेडकरांचा आहे, ती संविधानाने चालेल का तुमच्या मनमानीने चालेल? हे खरं तर इथल्या लोकप्रतिनिधींनी चालवलेली जी दडपशाही आहे, कार्यकर्त्यांची जी गळचेपी केली जात आहे आणि पुरोगामी विचार लोकशाही मूल्य संपवण्याचं जे काम चालू केलेलं आहे त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है, हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है। मकसद ये है कि सूरत बदलनी चाहिए। त्यानंतर राजा छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्याला, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाला आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या आदर्श राज्यकारभाराला मी सर्वप्रथम सलाम करतो। मी सलाम करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला आणि आद्य क्रांतीवीर राजे नरवीर उमाजी नाईकांच्या जाज्वल देशभक्तीला। मी मनापासून सलाम करतो या महाराष्ट्राच्या मातीला, संत ज्ञानेश्वरांच्या ओवीला आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाला। मी मनापासून सलाम करतो आपल्या प्राणाची बाजी लावून या देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या त्या माझ्या शूरवीर जवानाला आणि स्वतः अर्धापोटी राहून तुम्हा मला पोटभर जीव घालणाऱ्या त्या माझ्या बळीराजाला। मी मनापासून सलाम करतो उपस्थित सर्व वडीलधाऱ्या मंडळींना, माझ्या तरुण भावांना आणि ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय त्या माझ्या माय भगिनींना। की या प्रशासनाने जे पोलीस कर्मचारी असतील किंवा इथे जे बाकी विभागामध्ये जे प्रशासन काम करते त्यांनी सामान्य जनतेवरती अन्याय न होता न्याय कसा द्यायचा हीच भूमिका घेतली पाहिजे। जर तुम्ही सामान्य समाजाला जर त्रास द्यायची भूमिका घेतली तर ह्याच पद्धतीने आम्ही एकत्र येऊन संविधानाच्या मार्गाने तुम्हाला प्रत्येक गोष्टीची आठवण करून देऊ आणि वेळ पडली तर मोठमोठे आंदोलन उभं करू। खऱ्या अर्थानं खोटे गुन्हे दाखल झाल्यानंतर तुषार खरात आणि त्यांचे कुटुंब हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। इथले प्रस्थापित राजकीय नेते हे मंत्री कमी आणि फौजदाराचं काम जास्त करत आहेत, तर इथले फौजदार हे त्यांचे कार्यकर्ते बनून काम करत आहेत। माझी इथल्या प्रशासकीय व्यवस्थेला एक विनंती राहील की आपण जे काय काम करता ते संविधानाच्या चौकटीत राहून काम करा। खरं तर हे संविधानाचं वाचन सर्वसामान्यांनी करण्याच्या ऐवजी ज्या प्रशासकीय अधिकारी असतील, राज्यकर्ते असतील यांनी त्याचं वाचन करणं गरजेचं आहे आणि इथून पुढचं हे आंदोलन
ही संविधानाची जी बाळगुटी आहे ती या लोकांना, अशा लोकांना जे संविधान पायदळीत तुडवतायत, संविधानाची पायमल्ली करतायत, त्यांना पाजण्याच्या उद्देशानं हे आंदोलन खऱ्या अर्थानं होतं. या तालुक्यात या विधानसभेत जे दडपशाही, हुकुमशाही जे चालू आहे याच्या विरोधात आवाज उठवावा यासाठी हे आंदोलन होते आजचे. या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.